शहरी भागातील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या बफर स्टॉकमधून आज लासलगाव रेल्वे स्थानकातून दिल्ली या ठिकाणी जी तर ती कांदा एक्सप्रेस लोड होऊन रवाना झालेली आहेत। आपण पाहू शकतात का लासलगाव या रेल्वे स्थानकातून या ठिकाणी ही कांदा एक्सप्रेस उभी होती। या ठिकाणी कांद्याची लोडिंग झालेली आहेत। 840 मेट्रिक टन कांदा जाणार होता, मात्र प्रतवारी आणि पॅकिंग न झाल्यामुळे कुठेतरी आता 500 टनच कांदा जो आहे तर तो 21 बोग्यांमधून या ठिकाणी रवाना झालेला आहे। हा कांदा जो आहे तर तो पोहोचण्यासाठी साधारण 22 ते 24 तासांचा कालावधी लागणार आहे। आणि एकंदरीत पाहता ही कांदा एक्सप्रेस जी तर ती सोमवारी संध्याकाळी रात्री उशिरा 11:50 दाखल झालेली होती आणि आज बुधवारी ही 3:10 लासलगाव रेल्वे स्थानकातून ही कांदा एक्सप्रेस रवाना झालेली आहेत। मात्र त्या दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश निंबाळकर यांनी या कांदा एक्सप्रेसला जाण्यासाठी विरोध केलेला होता, कारण की हा सडलेला निकृष्ट कांदा जर हा दिल्लीमध्ये पोहोचला तर आमच्या कांद्याचे दर पडतील असा त्यांनी या ठिकाणी दावा केलेला होता। आणि जर बघितलं तर दुसरीकडे या दाव्यानुसार ही कांदा एक्सप्रेस रवाना होण्याच्या अगोदर लासलगाव बाजार समितीमध्ये साधारण 350 रुपयांची एवढी मोठी घसरण झालेली आहेत। आणि जेव्हा ही कांदा एक्सप्रेस दिल्लीमध्ये पोहोचेल त्यावेळेस कांद्याचे त्या ठिकाणी 30 ते 32 रुपयामध्ये त्या ठिकाणी विक्री करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे आणखीन कांद्याच्या दरामध्ये काय घसरण होते याकडे शेतकऱ्यांच्या जरी नजरा लागेल असेल, मात्र या ठिकाणी गणेश निंबाळकर यांनी कांदा एक्सप्रेस जाण्यासाठी विरोध केल्यामुळे कुठेतरी रेल्वे सुरक्षा बल यांनी लासलगाव पोलिसांची मदत घेतली आणि त्यांना या ठिकाणी जी कांदा एक्सप्रेस रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता। रेल्वे ट्रॅकवर झोपलेले होते, तर या लासलगाव पोलिसांच्या मदतीने या ठिकाणावरून त्यांना साईटला बाजूला करण्यात आलं आणि ही एक्सप्रेस जी तर ती 3:10 रवाना झालेली आहेत। साधारण 42 तासाच्या विलंबानंतर ही कांदा एक्सप्रेस जी तर ती आता इथून रवाना झाली आहेत आणि ही उद्याला त्या ठिकाणी पोहोचणार आहेत असं ही माहिती जी तर ती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।